नमस्कार, मी विजय काळे. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. सातत्याने SP9 मराठी या माध्यम समूहाच्या वतीनं समाजामध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांना पुरस्कार दिले जातात. त्यांच्या कामाचा सन्मान केला जातो. त्यांचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं यासाठी माध्यम प्रयत्न करत आलेला आहे. आपण यंदा गुरुजी तुम्ही होता म्हणून या शीर्षकाखाली राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुरुजन गुणगौरव पुरस्कार देतो आहोत. यंदाचा 2023-24चा राज्यस्तरीय गुरुजन गुणगौरव पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे त्या वाशी केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका माया पवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामधला त्यांचा वावर अत्यंत समृद्ध आहे. अनेक वर्ष अध्यापन करत असताना त्या अध्यापनाला स्वतःच्या एका वेगळ्या कलेची जोड देऊन ते अध्यापन अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर फक्त शिक्षक म्हणून नोकरी न करता शिक्षक आणि समाज, विशेषतः शाळा आणि समाज यांचा एक ऋणानुबंध असतो. हा ऋणानुबंध सुद्धा लक्षात घेऊन विद्यार्थी, पालक आणि शाळेच्या भौतिक गरजा ही त्रिसूत्री सुद्धा त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अंगीकारली. त्या माध्यमातून स्वतःच्या परीने जितकं काम उभं करता येईल तितकं काम त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्यांच्या याच कामाची दखल घेऊन आपण त्यांना यंदाचा राज्यस्तरीय गुरुजन गुणगौरव पुरस्कार दिलेला आहे. मॅडम, मी सुरुवातीला तुमचं अभिनंदन करतो पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मला पहिला प्रश्न तुम्हाला मॅडम असा विचारायचा आहे की शिक्षकच व्हावं असं वाटत होतं का? घरी कुणी शिक्षक होतं का? कुणाकडे बघून शिक्षक झालात? आता सांगायचं म्हणजे पहिलं माझी आवड माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या मताप्रमाणे मला वकील व्हायचं होतं. पण वडिलांची इच्छा फार तीव्र होती की मी शिक्षकच व्हावं. वडील माझे खूप दूरदृष्टी आणि धोरणी होते. त्या दृष्टीने त्यांनी माझी समजूत घेतली की 10वीला चांगले मार्क पडल्यामुळं शेजारी माझ्या मैत्रिणींचे वडील वगैरे सर्वांनी सांगितलं की हिला तुम्ही मेडिकलला घाला, ती खूप हुशार आहे आणि मेडिकलमध्ये ती चांगली प्रगती करेल आणि डॉक्टर होईल चांगल्या पद्धतीची. तर वडिलांना 4 आम्ही भावंड होतो. वडील एकटे मिळवते होते. वडिलांनी सांगितलं की आर्थिक खर्च आपल्याला पेलण्यासारखा नाही आहे डॉक्टरकीचा. तेव्हा वडील जिल्हा परिषद मध्ये कर्मचारी होते. जिल्हा परिषद मार्फत DED ऍडमिशन होत असतं. त्यामुळे त्यांना जास्त म्हणजे जिल्हा परिषद कडून आपल्याला DED ला ऍडमिशन मिळणार. माझे वडील माजी सैनिक होते. मग त्या कोट्यामधून तुला मिळणारच, म्हणजे आरक्षित असतं जागा की माजी सैनिकांच्या मुलांना, परत मागासवर्गीय कोटा आणि माझे गुण असे तिहेरी संगम झाल्यामुळं वडील म्हणले तुला हमखास DED ला ऍडमिशन मिळणार, त्यामुळे तू DED करावंस. आणि त्यांचा विचार काय होता की DED म्हणजे शिक्षकाची नोकरी चांगलं म्हणजे वेळेत आपल्या बसते की 11 ते 5 सकाळी तुमचं घरचं सगळं आवरून निवांतपणे शाळेत नोकरी करू शकता आणि संध्याकाळी आल्यानंतर ही घरात आणि तुमचं लक्ष व्यवस्थित लागू शकतं. वर्ग घर सांभाळू शकताय. शिवाय सणावारांच्या सुट्ट्या मिळतात. म्हणजे जास्त दगदग होऊ शकत नाही आणि चांगलं काम होऊ शकतं तुमच्याकडनं. आणि मेडिकल साईड वगैरे इतर ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसायाला धावपळ होते किंवा जास्त त्रासाच्या नोकऱ्या असतात. तुम्ही संसार सांभाळून स्त्रियांना म्हटलं तर मग शिक्षकाची नोकरी योग्य आहे. अशा पद्धतीने माझी समजूत काढली त्यांनी आणि तुम्ही DED करावं असं त्यांची इच्छा. मग मी वडिलांचं मन मोडायचं नाही, पण नुसती त्यांची इच्छा म्हणून मी काम केलं नाही, तर शेवटी ती माझी आवड निर्माण केली आणि माझ्या झोकून देऊन मी काम केलं की वडिलांना कुठल्याही माझ्या नोकरीच्या गोष्टीने नाराजी येऊ नये. वडिलांची नाराजी पत्करायची नाही. त्यांना आनंदच वाटला पाहिजे की मी सुचवलेलं काम तिने योग्य प्रकारे केलं. म्हणून मी ह्या दृष्टीने पुढे वाटचाल केली की वडील ही आनंदी राहिले पाहिजेत मी नोकरी करत असता. गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापन करत आहात तुम्ही. ज्या काळामध्ये शिक्षक म्हणून रुजू झाला तो काळ अध्यापनाचा आणि आत्ता डिजिटल माध्यमाचा अध्यापन, यामध्ये काय फरक जाणवतो? खूपच जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही ज्या वेळेला नोकरी लागलो 1986 मध्ये, त्यावेळेला काहीच सुविधा म्हणजे अशा नव्हत्याच. आता शासनाच्या पूर्ण सुविधा शाळांना मिळतात, शासनाकडून पुरवल्या जातात. शैक्षणिक साहित्य वगैरे सगळं डिजिटल साठी तुम्हाला ई लर्निंग साठी
भरपूर म्हणजे तुम्हाला टीव्ही दिला जातो, अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आहेत, शिवाय प्रोजेक्टर आहेत, टॅब दिलेत. म्हणजे अशा पद्धतीचं साहित्य आता ई लर्निंग साठी पुरवलं जातं. त्यावेळेला काहीच नव्हतं. स्वतः शिक्षकांनी साहित्य निर्माण करायचं आणि मग अध्यापन करायचं. आणि अशा पद्धतीनं आम्ही तेव्हापासून जवळजवळ मुख्याध्यापक होईपर्यंत मी अशा पद्धतीने स्वनिर्मित साहित्य वापरून मला साहित्य निर्मितीची आवड ही आहे. आणि त्यातून बऱ्याचदा आम्ही साहित्य प्रदर्शनाचाही सहभाग घेतला. विज्ञान प्रदर्शन मध्ये साहित्य मी मांडलेलं आहे. आमच्या सहभागी शिक्षिका गायकवाड मॅडम वगैरे माझ्या मदतीला असायचे. आम्ही दोघी मिळून साहित्य बनवायचं. प्रदर्शनला बरेचदा म्हणजे पहिला नंबरच घ्यायचा आमच्या साहित्याचा येणारच. आणि बरेचसे म्हणजे काही आम्हाला मार्ग सुचवायचे की तुमच्या हातून हे काम होणार, हे तुम्ही करा. जगदीश सर म्हणून आमच्याकडे एक विज्ञानप्रेमी शिक्षक आहेत, ते आयडिया द्यायचे, मॅडम तुमच्याकडनं ते होणार, तुम्ही मी फक्त क्लू देतो, तुम्ही तयार करणार ही गॅरंटी आहे. अशा पद्धतीने आम्हाला मार्गदर्शक पण भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहभाग घेऊन शैक्षणिक साहित्य निर्मिती केली, नंबर पण घेतले. अशा पद्धतीने आतापर्यंत वाटचाल केली. प्रमोशन झाल्यानंतर मग हे सगळं काम बंद झालं. पण खंत वाटते की उगीच आपण प्रमोशन घेतलं असं, कारण मुलांचा संपर्क कमी झाला, अध्यापनाचं पिरियड कमी झाला. तुम्ही स्वनिर्मित साहित्य वापरून अध्यापन करायचा तो काळ आणि प्रमोशन झाल्यानंतरचा एक काळ आहे. प्रमोशन झाल्यानंतर काय जबाबदारी आहे तुमच्यावर आता? प्रमोशन झाल्यानंतर शाळेची पूर्णतः जबाबदारी, आपण अध्यापन करत असताना एका वर्गाची जबाबदारी असते. बरोबर. पण प्रमोशन झाल्यानंतर मुख्याध्यापक म्हणून पूर्ण शाळेची जबाबदारी पडते. आणि त्यामध्ये सर्व शाळेच्या भौतिक सुविधा, त्यांच्या काही मुलांच्या अडीअडचणी, सर्वच म्हणजे आपण स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून, शाळा एक कुटुंब असतं आणि त्या शिक्षकांच्या अडचणी असू देत किंवा मुलांच्या अडचणी, सामाजिक अडचणी, सगळ्यांचाच विचार सरासर करून आपल्याला प्रॉब्लेम सोडवावे लागतात. आणि त्या दृष्टीनं आपण वाटचाल करत आलो. तुम्ही जेव्हा अध्यापन करत होतात शिक्षिका म्हणून, तेव्हा समाजाशी तुमची नाळ तुम्ही तुटू दिली नाही. कायम शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शाळेच्या भौतिक सुविधा ही त्रिसूत्री तुम्ही कायम जपत आलात. त्याविषयी थोडं सांगा. त्यामध्ये मुलांच्या काही अडचणी म्हणजे त्यांचे गणवेश असू दे, शैक्षणिक साहित्य असू दे, आर्थिक काही अडचणी असू देत, पालकांनी आमच्यापर्यंत संपर्क साधला तर त्या अडचणी सोडवण्याचा आम्ही पालकांची मदत करत होतो. मुलांच्या शाळेच्या दृष्टीने शैक्षणिक काही त्यांच्या अडचणी असतात, त्या सगळ्या वह्या पुरवणं, पुस्तकं पुरवणं, शैक्षणिक इतर लेखन साहित्य पुरवणं, काही आर्थिक मदत लागत असेल तर ते करणं. अशा पद्धतीनं छोट्या छोट्या असू देत, बरोबर, त्या अडचणी सोडवण्याचा आपण प्रयत्न केला. अगदी फार मोठं काम केलंय असं काही नाही, पण छोट्या छोट्या गरजा त्यांच्या पुरवल्या भागवल्या. इमारती संदर्भात सुद्धा खूप काम तुमचं झालं. इमारत म्हणजे मुख्याध्यापक झाल्यानंतर, पूर्वी म्हणजे अध्यापक असताना सुद्धा जिथं वर्गखोल्या कमी असतील त्या ठिकाणी प्रयत्न केलेच आम्ही. म्हणजे लोक वर्गणी गोळा करणं, लोकसभा घेणं आणि पदाधिकाऱ्यांच्या पर्यंत जाणं, ग्रामपंचायतचे सरपंच वगैरे त्यांच्याकडे, मग ते कॉन्ट्रॅक्टरच होते सरपंच पण पिरवाडीमध्ये आम्ही नोकरी करत असताना, त्यांच्यापर्यंत जाणं, शाळेच्या गरजा सांगणं आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं. मग आम्ही वर्गणीतून वर्गखोली उभा केली आणि ऑफिसला खोलीच नव्हती, म्हणजे वर्ग अधिक ऑफिस, वर्गातच मग ते दोन्हीलाही डिस्टर्ब व्हायचा. शिक्षकांनाही शिकवायला अडचण व्हायची, कोणी लोक ऑफिसमध्ये आले तर त्यांनाही त्रास. मग अशा पद्धतीने आम्ही म्हटलं वर्ग ऑफिसच्या खोली वेगळी करायची आणि त्या पद्धतीने तिथेही ते वर्गखोली तयार करण्यासाठी आम्ही ऑफिसला रूम तयार करून दिली. बरोबर. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथं मी जाईन त्या ठिकाणी माझा पायगुण म्हणा किंवा असं वाटतंय की मी जाईल तिथं नवीन इमारत तयार होती. बरोबर. आतापर्यंत म्हणजे अनुभव आहे. परित्याला गेले, परित्यात ही नवीन इमारत झाली, कोथळीत आले, कोथळीत ही नवीन इमारत झाली. म्हणजे जुन्या असताना सुद्धा नवीन इमारती होतात. पहिल्यांदा जिथं हजर झाले राधानगरीला, त्या ठिकाणी मी 3-4 वर्ष काम केलं. पण शेवटच्या वर्षी जेव्हा माझी बदली झाली त्या वर्षी तिथं
फाउंडेशन तयार झालं, 2 मजली इमारत तयार झाली. कारण त्यापूर्वी आम्ही देवळात बसून शिकवलं. बरोबर बरोबर. गावात म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे देवळाच्या ठिकाणी वर्ग भरायचे, कुणाच्या गोट्यात वर्ग भरायचे, कुणाच्या घरात वर्ग भरायचे. खोली इमारत कमी होत्या, 2च जिल्हा परिषदच्या खोल्या होत्या. बरोबर. आणि बाकी सगळे वर्ग बाहेर बसायचे. आणि मी जेव्हा बदलून आले त्या वर्षी फाउंडेशन झालं, 2 मजली इमारत तयार झाली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं होत गेलं की जिथं आम्ही जाईल तिथं इमारत तयार होती. वडिलांच्या इच्छेपोटी तुम्ही इकडे आलात, इच्छेचं रूपांतर आवडीमध्ये झालं. पण त्यानंतरचा तुमचा पुढचा टप्पा सासरी येणं होतं, नवरा मुलं बाळ हे सगळं होतं. सासरच्या लोकांचं तुमच्या यशात काय वाट आहे? सासरच्या लोकांना तर माझ्याबद्दल अभिमान होतात की मी नोकरी करते. राधानगरीला असताना सुद्धा मला एकटीला तिकडे राहावं लागायचं. मिस्टर आठवड्यातून एकदा 2दा यायचे आणि सासूबाई वगैरे मी आठवड्याला इकडं, एखादा आठवडा मी यायचे. अशा पद्धतीने अपडाऊन चालू होतं. आणि आल्यानंतर सुट्टीत घरी सासरी पण पूर्णपणे लक्ष द्यायचं. सासरचे सगळे नातेवाईक सगळे असे म्हणजे एकजूट धरून ठेवलेले होते. बरोबर. की मी आल्यानंतर ह्यांच्या आजी होत्या, आजी वाट बघत बसायची की राधानगरीवरून कधी येत. शनिवारी आलेली रिक्षा वाजली की त्या पळत यायच्या, बरोबर माया आली वाटतं. आणि मी जाईपर्यंत राधानगरीला त्या घरातनं बाहेर पडायच्या नाहीत. म्हणजे 4 भाऊ काका यांचे शेजारीच होते. त्या इतर ठिकाणी मी जाईपर्यंत कुणाकडे जायच्या नाही. बरोबर. मी सोमवारी बाहेर पडले की मग त्या बाहेर पडायच्या. अशा पद्धतीनं सासरच्या लोकांना म्हणजे प्रेम जिव्हाळा लावला होता. आणि सगळ्यांचे म्हणजे सासूबाईंची ह्यांनी मी दोघांनी सासू-सासऱ्यांची सेवा केली. माझ्या आई वडिलांची सेवा शेवटपर्यंत केली, सासू-सासऱ्यांची सेवा केली. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये यंदाचा गुरुजी तुम्ही होता म्हणून या शीर्षकाखाली दिला गेलेला राज्यस्तरीय गुरुजन गुणगौरव पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला त्या माया पोवार आज आपल्या स्टुडिओमध्ये होत्या. स्वनिर्मित साहित्यामधून अध्यापन करणं हा एक अत्यंत समृद्ध अनुभव असतो. विद्यार्थ्यांपर्यंत तो अनुभव आपण नेला पाहिजे. आपण फक्त जपानचं मॉडेल ऐकत असतो की जपानमध्ये मुलांना सोडलं जातं खेळण्याच्या एखाद्या मॉलमध्ये आणि मग त्याची आवड आणि अभिरुची तपासली जाते. तर असं कुठलंही तंत्रज्ञान नसताना स्वतःकडे जी कला आहे त्या कलेच्या माध्यमातून जो धडा मुलांना शिकवायचा आहे त्या अनुषंगाने काही वस्तू तयार करायच्या आणि वस्तू आणि धडा आणि स्वतःचं ज्ञान या आधारावर मुलांचं भावविश्व समृद्ध करायचं अशा अर्थाने सातत्याने त्यांनी काम केलेलं आहे. सासर आणि माहेर या दोघांचाही त्यांच्या एकूणच जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे असं प्रांजल मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आणि जिथं जिथं त्या गेल्या तिथं तिथं त्या म्हणतात की माझा पायगुण म्हणा किंवा आंतरिक इच्छा म्हणा तिथं तिथं शाळेच्या नवीन इमारती झालेल्या आहेत. समाज आणि शाळा यांचाही ऋणानुबंध मगाशी जो मी तुम्हाला सांगितला तोही ऋणानुबंध त्यांनी कधी तुटू दिला नाही. समाजामध्ये जोवर असे अध्यापन करणारे शिक्षक आहेत तोवर समाजातली मुलं घडत राहतील, देश घडत राहील. पिढी घडवण्याचं सामर्थ्य शिक्षकाच्या हाती असतं असं आपण म्हणतो. हेच पिढी घडवण्याचं सामर्थ्य शिक्षकांच्या हाती का असतं तर या प्रश्नाचं उत्तर माया पवारांना ऐकल्यानंतर आपल्याला निश्चितच मिळेल. मॅडम, पुरस्कार मिळाल्याबद्दल परत एकदा तुमचं अभिनंदन करतो. 31 ऑक्टोबर 2023 साली तुम्ही आता सेवानिवृत्त होत आहात. सेवानिवृत्तीनंतरचा तुमचा काळ अत्यंत समृद्ध, सजग, जाणीवेचा आणि अधिक काहीतरी नवनिर्मिती करण्याचा जावा या तुम्हाला शुभेच्छा देतो. अशाच व्यक्तिमत्वांसह कायम आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.